देवाभाऊ भावी मुख्यमंत्री असा आशयाचे होर्डिंग नागपूरच्या धरमपेठ परिसरामध्ये लावण्यात आले। विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अभूतपूर्व विजयानंतर कार्यकर्त्यांनी हे होर्डिंग्स लावलेत। धरमपेठ परिसरातील झेंडा चौकात असाच एक होर्डिंग येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय। विशेष म्हणजे धरमपेठ परिसराचं देवेंद्र फडणवीसांचं घर आहे। तर नागपूरमधील धरमपेठ परिसरामध्ये हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। देवाभाऊ मुख्यमंत्री अशा आशयाने हे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि याच परिसरामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे घर देखील आहे। तर या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडनं। अमर, एका बाजूला आपल्याला कळतंय की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी आरएसएस अनुकूल आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण कार्यकर्ते देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी इच्छुक दिसतात आणि सर्वत्र होर्डिंग लागताना दिसतात। बरोबर आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकरता अनुकूल आहे, तर दुसरीकडे भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा अतिशय उत्साहात आहे आणि जोशात आहे। देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे राज्याचे, जी 2022ला हुलकावणी दिली होती पक्षश्रेष्ठींकडून, जो आदेश आला होता ते देवेंद्र फडणवीस यांनी ऐकला होता आणि त्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि जे घवघवीत यश आज भाजपाला मिळत आहे, त्यात सगळ्यात मोलाचा जो वाटा होता तो देवेंद्र फडणवीस यांचा आहे। त्यामुळे त्यांना त्याचं पोच पावती मिळावी, त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री पदाची माळ मिळावी अशी भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड अशी इच्छा आहे आणि त्या दृष्टीने अनेक उत्साही कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग शहराच्या काही ठिकाणी लावले आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण जे होर्डिंग पाहतोय ते धरमपेठ परिसरातील आहे। धरमपेठ परिसर हा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान आहे, त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं मानण्यात येत आहे। धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।